चला सामन्याला सुरुवात करायची. अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. 3:05 होत आहेत आणि 3:05 पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल आणि तो बॉल डिलिव्हर्ड करण्यासाठी बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार. अतुल भोईरला आपण पाहताय. समोर फलंदाज छोटा पॅकेट परंतु बडा धमाका ही ओळख असणारा सुनील पाटील. पहिला बॉल फुल टॉस, मिस टायमिंग स्ट्रोक परंतु नो मॅन्स लँड. कोणताही खेळाडू नाहीये. एकच धाव तिथे मिळेल आणि या एकाच धावेनं टीमचं टोटल, टीमचं अकाउंट धावफलकावरती एक धाव सोडली जाते. बघा 3:05 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला आणि इथून पुढे 15 मिनिटाच्या आतमध्ये पहिली 3 षटकं संपवणं अनिवार्य असेल डेरवली टीम. पहिल्या बॉलवर सिंगल फुल टॉस होता तर स्ट्राईक वरती फलंदाज दीक्षित आपण पाहता. या मैदानावर मागील स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी खेळाडूनं केली होती परंतु हा बॉल चांगला पाहायला मिळतो. अतुल भोईर अनुभवी खेळाडू या संघाचा आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून मात्र पुन्हा एकदा एक सिंगल एकवटली आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे 2 या धावसंख्येवर. एका धावेनं संघ पुढे चालला. बॅटिंग आली. आपल्या वाटेला बॅटिंग आल्यानंतर चांगली कामगिरी आम्हाला करायची आहे हे सांगत असताना हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला बॅकफुटला जात असताना बॅकफुट पंच ओव्हर दी शॉर्ट कव्हर. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये गेला. तिथे आली डबल दुहेरी धाव आणि या दोनच्या मदतीने टीमची टोटल 4 या धावसंख्येवर. सिंगल आणि डबल सातत्यानं स्ट्राईक रोटेशन आपण पाहताय परंतु सिंगल डबल घेत असताना आता मोठे फटके सुद्धा अटेम्प्ट करावे लागतील. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बर्बाद. स्विच हिट, इट्स अ स्वीट हिट. बॉल चालला एक टप्पा घेत. माफ करा पंचांचा इशारा आला. हा बॉल आउट ऑफ दी पार्क, पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर. षटकार. चला खरोशीची मॅच झाली. आता राव्याचे प्रेक्षक सांगतात की आई रायबा देवीचा होऊन जाऊ द्या. कम्मालीचा फटका. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू दे, हा खेळाडू जितका चांगला खेळ करतो ना तेवढाच चांगला डान्स सुद्धा करतो. पुढचा बॉल, हा बॉल आता चांगला पाहायला मिळाला आणि इथून मात्र लाऊड अपील सुद्धा होत्या आणि अपील मध्ये आता उत्साह फारसा पाहायला मिळतो. आत्मविश्वास थोडासा कमी. या दोनही पंचांच्या माध्यमातून आता विचार विनिमय केला जाईल आणि योग्य तो निर्णय तुमच्या समोर येईल. चांगला बॉल डिलिव्हर्ड झालाय. गोलंदाज अतुल भोईरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. एक षटकार जरूर आला आणि त्यानंतर काय घडलंय पंचांच्या माध्यमातून आऊट देण्यात आलं त्यामुळे चला प्लीज सहकार्य करा, प्लीज सहकार्य करा. बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल. सुनील ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन तोच आपल्याला मान्य करावा लागेल. आपल्याला या गोष्टीसाठी रिव्ह्यूची मागणी नसणार आहे आणि तिथे रिव्ह्यू मिळणार नाहीये. चला सुनील थोडं सहकार्य करा. ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन फायनल डिसिजन असणार आहे. लाऊड अपील होते आणि तिथून मात्र पहिला धक्का कॉट बिहाइंड द विकेट स्वरूपात पंचांना आऊट दिलं. सुनील अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. चला या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. निखिल पाटील मागच्या मॅचचा हिरो ज्यानं 4 षटकार लगावले होते.
सहकार्य करा. पर्यंत आलेत. इथे मात्र विकेट आले आणि टीमची टोटल धावफलकावरती 10 आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर अतुल यांना पाहता शेवटचा बॉल ऑन साइडला फटका बसलाय. 1 more विकेट डाऊन. तू चल मैं आया. फलंदाज बाद निखिल पाटील बॅक टू द डगआउट. झालाय. न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज जय पाटीलला आपण पाहता. चांगली गोलंदाजी अतुल यांच्या माध्यमातून. चला आता स्पीडअप करा डेरवली टीम. थोडंसं पहिल्या षटकाला डिले झाला. बॉलिंग मार्कवर गोलंदाज अतुल भोईरनं चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च करत 2 विकेट त्यानं मिळवल्या. शेवटच्या 2 बॉलवर आपल्या संघासाठी शेवट घोड केला आणि विकेट किपर आमिर भोईरचं सुद्धा कौतुक होईल कारण 2 सलगचा झेल त्यानं संपादित केला. 4 ओव्हरची मॅच. प्रत्येक गोलंदाजाला 1 षटक टाकणं अनिवार्य. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. तर बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार. सागर जाधव यांना आपण पाहता. समोर स्ट्रायकिंग एंडवरती दीक्षित पाटील अजूनही उभा आहे. दीक्षित आणि जय अशी जोडी आहे ना मित्रांनो. जय आणि वीरूची जोडी आहे. एक पाना तर एक पकड, एक नरम तर दुसरा गरम. आणि ही जोडी जर पेटली ना तर मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या 3 षटकांमध्ये धावा होऊ शकतात. 1 ओव्हर आणि 10 धावा धावफलकावरती. 4 ओव्हरची मॅच सुरू आहे. कोणता संघ जिंकेल? स्पर्धा मानाची तब्बल 1,20,000 पारितोषिक असणारी बहुचर्चित स्पर्धा. कर्णाला विभागाचं नाव उंचावणारी स्पर्धा. कर्णाला चॅम्पियन ट्रॉफी 2026. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने अलॉंग द ग्राउंड. बॉल चालला लॉंग ऑनला. चांगली फिल्डिंग. डेरवली टीम कुठेतरी आता मॅच मध्ये आपली पकड निर्माण करताना आपण पाहताय. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 4 बॉलवरती धावा आल्या होत्या. त्यानंतर 2 विकेट आल्यानंतर कमबॅक झालाय. सागर जाधवचा पहिला बॉल 1 धाव आली. दुसऱ्या बाजूने जय पाटीलला आपण पाहता. सातत्यानं मोठमोठे लांब लचक षटकार मारण्यासाठी हा सुद्धा खेळाडू ओळखला जातो. फिल्डिंग मध्ये आता थोडासा बदल पाहायला मिळतो कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. चला फिल्डिंग टीम अतुल आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आता जयसाठी ऑन साईडला आपण डीप स्क्वेअर लेग पाहता. एक खेळाडू डीप मिड विकेट रिजन मध्ये. ऑन साईडला 4 खेळाडू. ऑन साईडला 4 खेळाडू आपण पाहता डीप मध्ये. डीजे ऑपरेटर आम्हाला धडकी भरवतात. पहिल्या बॉलवर एक सिंगल आले सागर जाधव यांच्या माध्यमातून. सागर जाधव यांच्या गोलंदाजीवर. समोर फलंदाज आता जय आला. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट न. रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. पुन्हा गोलंदाज तयार. पहिली 3 षटकं 15 मिनिटाच्या आतमध्ये संपली तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल फिल्डिंग टीम. फुल टॉस बॉल मिस केला परंतु इथे स्पॅलक पंच इंटरेस्टेड आहेत. हा बॉल वेस्ट साईडच्या वरती. इट्स अ बीमर. नो बॉल सागर जाधव यांचा. आणि पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलं गेले. तिसरे पंच इथे पडताळणी करतील वॉर्ड रूम मध्ये. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आपण पाहता. पाहूयात योग्य तो डिसिजन तुमच्या समोर येईल. इट्स अ नो बॉल. बॉल वेस्ट साईडच्या वरती आहे. ऑफिशियल तिसरे पंच येत आहेत त्यांच्या माध्यमातून निर्णय आला. आपण सुद्धा त्याची पडताळणी करू शकता युट्यूबच्या माध्यमातून. ही स्पर्धा आपण पाहता. वेस्ट साईडच्या वरचा बॉल ज्यावेळेस शॉट अटेम्प्ट केला होता जय पूर्णपणे स्टँडिंग पोझिशन मध्ये होते आणि म्हणूनच पंचांनी हा नो बॉल घोषित केलाय. योग्य तो निर्णय सातत्याने पंचांच्या माध्यमातून येतोय आणि हा नो बॉल. परंतु आता पुढचा बॉल फ्री हिट आणि फ्री हिटच्या बॉलवर फिल्डिंगच्या पोझिशन मध्ये थोडासा बदल होते त्याचं कारण स्ट्राईक रोटेट झाली. पुढचा बॉल ऑन साइडला पुल केलाय आणि बॉलला मैदानाच्या बाहेर गुल केलाय. मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. बॉल चाललाय सीमा पार. मला नाही आवडत तडजोड.
मला आवडते तोडफोड. दीक्षित पाटीलच्या बॅटमधून षटकार. पर काय फटका लगावला दीक्षित पाटीलने, आपल्या चाहत्यांना खुश केलं. यावेळेसचा बॉल इथे मात्र गोलंदाज सागर जाधवनं केलंय दीक्षित पाटील लगार. षटकाराचं प्रत्युत्तर टीट फॉर टॅक. जशास तसं, जशी क्रिया तशी केली प्रतिक्रिया. ऍक्शनला रिॲक्शन. फलंदाज बाद. बॉल फ्री हिट वर षटकार आणि पुन्हा एकदा कमबॅक. चला बॅट्समन आपण लवकरात लवकर रेडी व्हा. 1.3 षटकांचा खेळ संपला. स्कोरबोर्ड वरती धाव संख्या 19 आपण पाहता. अजूनही 15 बॉलचा खेळ बाकी. या पहिल्या 17 मधला 4 ओव्हरची मॅच आपण पाहताय. सुपर 12 मध्ये आई केळंबदेवी खरोशीला आपण पाहतात आणि ह्या चालू सामन्यातला विजेता संघ सुपर 12 आणि सुपर 6 मध्ये जाण्यासाठी खरोशी संघासोबत खेळेल. नवीन फलंदाज आल्या आल्या बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चुकी झाली एसटी रक्षकाच्या माध्यमातून. सलग दुसऱ्या बॉलवर दुसरा विकेट आला असता. घाई झाली आहे थोडीशी. आता कुठेतरी मोमेंटम घेऊन चालले मानसी स्पोर्ट्स डेरवली टीम. मोमेंटम शिफ्ट करण्याचं काम या मागील विकेटनं केलं. महत्वाचा खेळाडू दीक्षितला बाद केलं, परंतु दुसऱ्या एंडला जय सुद्धा उभा आहे. या फलंदाजाकडे क्षमता, मोठमोठे फटके तो सजवू शकतो. खोलात टाकला होता बॉल, मागे चालला शॉर्ट पाकपट फाईन लेगला रनआउटची संधी. तिसऱ्या पंचांची मदत. इथे मात्र काय फिल्डिंगचा दर्जा, काय फिल्डिंगचा स्टँडर्ड सेट करतोय डेरवली टीम. रनआउट. पाहूयात आता काय घडतंय. तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल. ज्या ज्या वेळेस डायरेक्ट हिट होत असतात त्या वेळेस चित्र बदलत असतात, परंतु आता हे समीकरण, हे चित्र घडतंय का बिघडतंय. डायरेक्ट हिट झालाय जरूर, परंतु फलंदाज पोहोचलाय की नाही हे पाहिलं जाईल. फलंदाज सेफ आहे. डायरेक्ट हिट जरूर झाला, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट जय आणि सूरजच्या माध्यमातून आपण पाहताय. आता जयला जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं गरजेचं आहे, म्हणूनच की काही जणू काय हरणाच्या वेगानं धावला आणि ही जरूर एक धाव कंप्लीट केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोनही खेळाडूंच्या माध्यमातून. टीमची टोटल या एक धावेच्या मदतीनं पुढे जाईल. धावफलक 20 ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. सागर जाधवचे षटक आपण पाहता. अजूनही या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हे षटक थोडंसं डिले होते सागर, प्लीज विनंती असेल. माफ करा, 1 बॉल शिल्लक आहे, कारण आता ही 1 धाव जोडली जाईल आणि 20 धावा स्कोरबोर्ड वरती. 1.5 षटकांचा खेळ संपला. खोलात टाकला. आता मात्र फलंदाजाला बीट केलं, परंतु हा बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंचांनी वाईड घोषित केलं गेलं आणि या वाईडच्या मदतीने टीमची टोटल आता पुढे जाईल. 21 ऑन दी बोर्ड. 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना भवानी फायटर्स रावे. जेवढ्या धावा जमतील तेवढ्या जमवा, कारण रावे संघाच्या गोलंदाजीचं कौतुक नेहमी केलं जातं. त्यांच्याकडे चांगले गोलंदाज नेहमीच राहिलेत, त्यामुळे तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये त्यांना कमीत कमी धावांवर रोखावं लागेल. फुल टॉस बॉल होता. हलक्या हाताने ढकलल्या बॉलला ऑन साईडला 1 धाव तिथे घेतली जाईल. 2चा प्रयत्न केला जातोय. रनआउटची संधी तिथे निर्माण झाली आहे आणि इथे मात्र रन आउट. फलंदाज सूरज बाद होताना पाहायला मिळतं. 2 ओव्हरचा खेळ संपला. स्कोर बोर्ड वरती धावा 22. लॉस ऑफ दी 3 विकेट्स.
मिळतात. दुसऱ्या बाजूने जय अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा, आवश्यकता नव्हती. आता शेवटी 2 धावांचा प्रयत्न जरूर होता, परंतु शेवटी तेच झालं की जय नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. आता येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावसंख्या करावी लागेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 4 विकेट जरूर गेल्यात, परंतु रावे संघाला 22 धावा सुद्धा आल्यात. त्यामुळे एका बाजूने रन सुद्धा होतात. बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन आकाश बॉलिंग मार्कवर तयार होता. पहिला बॉल, समोर फलंदाज विशालसाठी हा पहिला बॉल डिलिव्हर्ड केला. बॉल डाऊन दी लेग. इथे मात्र पंचांचे दोन्ही हात धरतील समांतर. संतोषी चौधरी सरांचा इशारा. बॉल अवांतर चेंडू आणि टीमची टोटल पुढे जाईल 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 23ला 4 ही स्थिती. एका बाजूने विकेटचा रकाना भरतोय, दुसऱ्या बाजूने धावा सुद्धा येतात. बॅलन्स सामना. चांगला बॉल पाहायला मिळाला, खोलात टाकलाय. 4ही मुंड्याची फलंदाज बाद त्रिफळाची स्वरूपात. विशाल बॅक टू द पॅव्हलियन. स्पर्धा उदयास आले. खर तर मैत्री ग्रुप तारा हे सर्व मित्र एकवटले. त्यांनी होळीच्या दिवशी निर्णय घेतला, स्पर्धेची तारीख ठरवली आणि कोणत्याही गोष्टीचा विचार न करता मनाशी फक्त निश्चय ठेवला की आपण कर्णाला चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन करायचं आहे. आणि आयोजन मित्रांनो आपल्या डोळ्यासमोर आहे. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा, नाईट क्रिकेट, रजनी क्रिकेट, कर्णाला विभागातील मानाची स्पर्धा मैत्री ग्रुप तारा आयोजित. कर्णाला चॅम्पियन ट्रॉफी. काय गोलंदाजी आहे. बॉलिंग मार्कवर आकाशला पाहता आपण आणि आकाशची गोलंदाजी सध्या भेदक मारा, तिखट मारा, टिचून गोलंदाजी, खोलातली गोलंदाजी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. बॉल फलंदाज शफल झाले होते, परंतु फॉलो केलं पायातला बॉल. यावेळेसचा बॉल अल्केशसाठी. हलकेशच्या रडार मध्ये आला होता आणि फेकून दिला लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक ठोकत असताना सीमा पार. 6. जणू काय AK-47 सारखा फटका. बॉल सीमा पार, षटकार. पुढचा बॉल. चांगला बॉल आता डिलीट होताना पाहायला मिळाला. आकाशच्या गोलंदाज बॉलिंग मार्कवर. मागील मॅच मध्ये जेव्हा चेतन गावंड सर समालोचन कक्षात त्यांनी उल्लेख केला होता की लगान मधला कचराची आठवण होती आणि खरंच तशा प्रकारची ऍक्शन या गोलंदाजी आपल्या पाहायला मिळते. आणि एका अनोख्या ऍक्शन मध्ये फलंदाजाला आता बीट करतोय तो. 6 आल्यानंतर डॉट बॉल सुद्धा आला. हा बॉल थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती होत असताना आपण पाहता. या षटकाचा आतापर्यंत विचार केला तर वाईडनं सुरुवात केली होती, तदनंतर विकेट आली, तदनंतर नवीन फलंदाज अल्केश पाटील आले स्ट्राईकला. पहिला डॉट बॉल फेस केला, तदनंतर षटकार आला आणि पुन्हा एकदा गोलंदाजाचं कमबॅक. 2 डॉट बॉल आपला पाहायला मिळाला. अजूनही या षटकातील 1 बॉलचा काही बाकी आहे. 29 लॉस ऑफ दी 5 विकेट. अजूनही लास्ट बॉल तिसऱ्या षटकातला. चांगला फटका. स्लॉट मधला बॉल होता, पुढ्यात टाकला होता आणि फेकून दिला आउट ऑफ दी पार्क. फलंदाजाला आवडत नाही तडजोड, त्याला आवडते तोडफोड. बॉलला पाठवलंय सीमा पार, चेंडूवर केला अत्याचार, षटकार. मुख्य अतिथी मंचावर रायगड डिस्ट्रिक्ट अंपायरिंग असोसिएशनचे सदस्य सर, आपण याचं आपलं सहर्ष स्वागत.
येस रायगड जिल्हा अंपायर असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत विशाल पाटील सर आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. खरं तर या स्पर्धेसाठी वेल क्वालिफाईड अंपायर्स आपण पाहताय. सर्व रायगड जिल्हा अंपायरिंग असोसिएशन पॅनल अंतर्गतचे सर्व पंच आणि याच पॅनलचे अध्यक्ष सन्माननीय विशाल पाटील सरांचं आगमन. सर आपलं सहर्ष स्वागत. मैत्री ग्रुप तारा आयोजित करणारा चॅम्पियन ट्रॉफी 2026 या स्पर्धेचे दिमागदार पर्व आपण पाहताय. चला फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षणाची सजावट करून घ्या. अधिकचा वेळ आपण खर्च करू नका. स्कोरबोर्ड वरती धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 लॉस ऑफ दी 5 विकेट. काय फलंदाजी केली. अल्केशच्या बॅट मधून धावा आल्यात. अनुभवी खेळाडू जरूर काही प्रमुख खेळाडू नेहमी फॉर्म मध्ये असतात त्यामुळे मागच्या खेळाडूंना कमी संधी मिळते, परंतु जेव्हा जेव्हा अल्केशला संधी मिळाले तो गावासाठी समर्पण देतो, आपल्या संघासाठी संपूर्ण समर्पण देतोय. 2 षटकार त्यानं लगावले जय स्ट्राईकला. कमी गतीचा बॉल बीट केला इथे मात्र फलंदाज जयला. जय आता थोडासा संघर्ष करतोय, त्याच्याकडून थोडीशी अपेक्षा आहे डगआउटला. दुसऱ्या बाजूनं अल्केशनं काय कामगिरी केल्या. मार्केटमध्ये कितीही शेंगदाणे आले तरी बदामाची किंमत ही कधी कमी होत नसते आणि अशा प्रकारचा खेळाडू अल्केश पाटीलला आपण पाहता. परंतु आता जय स्ट्रायकिंग एंड वरती आणि आता जयकडे आता नक्कीच लक्ष असेल. शेवटचे 5 बॉलचा खेळ बाकी. पहिल्या सत्रातला बॉलिंग मार्कवर जितू नाईक शेवटचं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर. यावेळेसचा बॉल समोर मारला. ड्रायव्हिंग लेंथ वरचा बॉल ड्राईव्ह केला. बॉल मागे चाललाय. फिल्डिंग चांगली, चांगलं एफर्ट. तिथून मात्र 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नाही होता. 2 धावांवर समाधान मानावं लागेल. चांगली बॅटिंग. आता बॅटला बॉल आता कुठेतरी कनेक्ट होत असताना पाहायला मिळतोय. टीमची टोटल 37 धावा. चांगला बॉल पुन्हा एकदा बीट केलं फलंदाजाला. फुटवर्क कुठेतरी आता फुटवर्कची कमी जाणवते जयच्या माध्यमातून. जागेवरना मोठे स्ट्रोक अटेम्प्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु ह्या गोष्टीचं ऍडव्हान्टेज इथे गोलंदाज घेत असताना पाहायला मिळतो. स्ट्राईक रोटेशन होणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूने अल्केशच्या बॅटमधून धावा आल्यात. तो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे. थमतोय की मला स्ट्राईक कधी येते, परंतु जयकडे सुद्धा क्षमता आहे. खडे खडे षटकार लगावण्याची ताकद ठेवतोय खेळाडू. चांगला बॉल, खोलातला बॉल. 1 धाव तिथे पूर्ण आणि आता दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही, एकच धावावर समाधान मानलं. 1 धाव आली तिथे जितू नाईकनं काय गोलंदाजी केली. पहिल्या 4 बॉलवर फक्त 3 धावा. कोणताही अतिरिक्त बॉल डिलिव्हर्ड केला नाही. 4ही बॉल अचूक लाईन आणि अचूक टप्प्यावर आपल्याला पाहायला मिळालं. टीमची टोटल 38 धावा. कुठेतरी आता 40 गाठील का रावे संघ हाच प्रश्न पडलाय. प्रश्नाचं उत्तर येणारे 2 बॉल. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी. या पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. अल्केसाठी या बॉल पेस मध्ये बीट केलं होतं. यष्ट्यांच्या मागे थोडीशी खराब कामगिरी आणि ही कुठेतरी आता एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. लेग बाय स्वरूपात एक सिंगल आली आणि टीमची टोटल 39. आता लास्ट बॉल. आता तरी ब्लास्ट करावा लागेल फलंदाज जयला. धाव फलकावरती 39 लागल्यात. एक फायटिंग टोटल जरूर उभारल्या, परंतु या धावसंख्येमध्ये अजून इजाफा करावा लागेल. धावफलकाची गती वाढवावी लागेल. लास्ट बॉल. परंतु जितून काय गोलंदाजी केली. आतापर्यंत 4च धावा खर्च केल्यात, परंतु त्यामध्ये सुद्धा एक लेग बायची धाव. शेवटचा बॉल होता. चांगला बॉल. गॅप मध्ये धाडलाय बॉल. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथून मात्र दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालाय. जय माघारी परततो आणि पहिलं सत्र संपुष्टात आलंय. आणि या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना भवानी फायटर्स रावे टीमची धावसंख्या 10च्या सरासरीनं 40 धावा आणि विजयासाठी 24 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता असेल. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर आपण पाहणार आहात. अर्थातच सुपर 6 मध्ये जाण्यासाठी ती मॅच असेल. IK अंबादेवी खरोशी आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम आपल्याला चालू सामन्यातला विजेता संघ. फार सुंदर स्पर्धा मित्रांनो ही पार पडली. मैत्री ग्रुप तारा आयोजित करणारा चॅम्पियन ट्रॉफी. त्याच दरम्यान नुकतंच ज्यांचं शुभागमन झालं रायगड डिस्ट्रिक्ट अंपायरिंग असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय विशाल पाटील सरांना मी विनंती करतो, साहेब आपण आमच्या छोट्याशा सन्मानाचा स्वीकार करायचा. यावं आपण. आपलं सहर्ष स्वागत.
या संपूर्ण स्पर्धेमध्ये रायगड डिस्ट्रिक्ट अंपायरिंग असोसिएशनचे सर्व पंच आपण पाहता आणि या असोसिएशनचे अध्यक्ष विशाल पाटील सरांचा सन्मान आम्ही धीरजजी म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करायचा आणि ही स्पर्धा मित्रांनो फार सुंदररित्या पार पडते. उद्या अंतिम रचना आहे. उद्या सुद्धा या स्पर्धेला भेट द्यायला विसरू नका. यानंतर अजून एक मॅच शिल्लक आहे, परंतु या स्पर्धेमध्ये आम्हाला सुद्धा समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे विशेष आभार. आमचे गुरुवर्य रोशनजी पाटील सर यांचा सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करू आणि खरं तर या स्पर्धेला आता आम्ही विराम घेतो. नेक्स्ट मॅचमध्ये जशी डावाला होईल सुरुवात. ऐकूयात आवाज पुन्हा एकदा याच परिसरातील एक गोड आवाज चेतन गावण सर. धन्यवाद. विशेष सत्कार घेतला जातोय. खरं तर 2 दिवस या स्पर्धेमध्ये आवाज ऐकला. अविनाश ठाकूर सरांचा सन्मान केला जाईल तर या सत्काराचा स्वीकार करायचा. खरं तर या आपल्या गोड आवाजाने स्पर्धा अक्षरशः दणानून सोडली आहे. पेन दादरचा बुलंदी आवाज अविनाश ठाकूर सरांचा सन्मान केला जातोय आमच्या आयोजक कमिटीच्या माध्यमातून. तर या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. रोशनजी पाटील सर, धीरज म्हात्रे, संदीप पाटील, प्रशांत पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते. मायची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातं. तर या सत्काराचा स्वीकार करायचा. निखिल या सर्व आमच्या आयोजक कमिटी मैत्री ग्रुप तारा आयोजित कर्नाला चॅम्पियन ट्रॉफीचे खमासून आपण पाहतोय. त्याचबरोबर ओमकार यांना देखील विनंती असेल आपला देखील आदरपूर्वक सत्कार केला जाईल. त्या सत्काराचा स्वीकार करायचा. रावे टेनिस बॉलला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी त्याची खरं तर मेहनत असते. ओमकार पाटील यांचा मुख्य व्यासपीठावर केला जातो सन्मान. रोशनजी पाटील सरांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या समवेत धीरजजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. तर या सत्काराचा स्वीकार करायचा. शिवप्रेमी प्रभाकर बंडू नाईक साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. खरं तर डेरिबिली टीमला शुभेच्छा येतात शुभम भोईर यांच्या माध्यमातून. आज खरं तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये संघ खेळतोय. त्याचबरोबर अनिकेत दरे देखील या टीममध्ये नाही पाहायला मिळत. खरं तर 2 खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ खेळताना दिसतोय. चंद्र देखील दाखवला जातोय. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षेपण केले जाते आणि तुम्ही घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकता. आदरणीय सन्माननीय मितेशजी दरे साहेबांना विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर. प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून इन्व्हाइट केलं जाते. मैत्री म्हटलं की मग नेहमीच लहानपणापासून हे खरं तर एकत्र वावरलेत आणि खरं तर ठरवलं त्यांनी होळीच्या दिवशी की आपल्याला स्पर्धा ठेवायची या परिसरामध्ये आणि आज सत्यामध्ये उतरवली. खरं तर कौतुक करावं लागेल संपूर्ण आमच्या आयोजक कमिटीचं. घेतलेली मेहनत आज यशाची शिखर गाठत असताना पाहायला मिळतं. पहिल्या पर्वामध्ये अप्रतिम स्पर्धा, चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन. खरं तर एखादी स्पर्धा भरवणं सोपं नसतं. किती मेहनत असते ते संपूर्ण आयोजक कमिटीला माहिती असतं. कौतुक करावं लागेल संपूर्ण आमच्या आयोजक कमिटीला. मग त्यामध्ये आपण त्याची देखील चर्चा करू. कुणाल माली आणि पुढच्या हंगामामध्ये येणाऱ्या 2027च्या हंगामामध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असेल. बक्षीस देखील थोडंसं वाढलं जाईल
आणि त्याचबरोबर कुणाल माली जर सपोर्टला असतील तर 5 लाखाची देखील टुर्नामेंट या परिसरामध्ये होऊ शकतो. कौतुक करावं लागेल दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि राजासारखं ठाट मांडलाय संपूर्ण आमच्या मैत्री ग्रुप ताराने आणि संपूर्ण रोशन पाटील सरांनी जर मनाव घेतलं ना 5 ते 10 लाखाची देखील स्पर्धा ठेवू शकतो. हे यशस्वी खरं तर रायगडमध्ये नामांकित समालोचक म्हणून ज्याची ख्याती आहे. ओ बॅकचा ब्रश करून बॉल चालला पाठीमागे लॉंग स्टॉपला डायरेक्ट हिटचा प्रयत्न चालवलाय. 1 धाव येत असताना पाहायला मिळतोय. 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मानसी स्पोर्ट डेरोली संघाला पाहतोय. खरं तर डाव सावरावं लागेल, चांगला खेळ करावा लागेल. प्रतिस्पर्धी देखील संघ बलाढ्य आहे, गोलंदाजी देखील कमालीची आहे. पहिले षटक फेकत असताना पाहायला मिळतोय. मॅग्नेटिक पॉवर प्लेचं षटक आहे आणि इकडे आपण पाहतोय खरं तर स्क्रीनवर बालूकडे कॅमेरा फोकस केलाय. बालू पाटील या संघाचे खरं तर पॅकर आहेत. चांगला बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 आकड्यावर. चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय. टाळ्यांचा प्रोत्साहन दिलं जातंय गोलंदाजाला. मात्र दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर या जोडीवर आता लक्ष वेधलं असेल. जितू नाईकला वाहतोय आणि त्याच्या साथीला आमिर भोईर. ही खरं तर महत्वाची जोडी आहे. पहा बॉल बॉय कालच्या दिवसात बॉल बॉयची भूमिका केली होती प्रशांत पाटीलने. आज मात्र मैदानच्या चारी बाजूला लक्ष आहे त्यांचं. खरं तर बायसायकल व ते देखील राऊंड घेत असताना पाहायला मिळतात. मैदानाच्या चारी बाजूला शान इशा केली जाते. खरं तर संपूर्ण आयोजक कमिटीचं कौतुक करावं लागेल आणि त्यामध्ये खास प्रशांत पाटीलचं. बॅटकटच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचली 3 या आकड्यावर. शांत आणि संयमी खेळ प्रशांत पाटील. खरं तर आपण पाहतो ना अनेक सर्कसमध्ये आपण बऱ्याचदा पाहतो असेच राऊंड मारले जातात. आता इकडे या स्पर्धेमध्ये खरं तर 1,20,000ची टुर्नामेंट आहे आणि त्यामध्ये देखील खरं तर फनी मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल. आणि इथे स्वागत केलं षटकाराने. स्वॅग से करेंगे सबका स्वागत आणि आलाय दमदार रुबाबदार शानदार षटकार. वाजली गाडी सुटली अन पदर गेला न वर हन पदर गेला न वर पोरी जरा जपून दांडा धर पोरी जरा जपून दांडा धर पोरी जरा जपून दांडा धर पोरी जरा जपून Thank you, दांडा DJ. धर. खरं तर या फटक्याने टीम मीटिंग घ्यायला भाग पडली. दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. दीक्षित बॉलिंग करतोय मात्र त्याच्यावर देखील आक्रमण केले जाते. आमिर भोईर इन फॉर्म खेळाडू आहे. चांगला खेळतोय, लढतोय, झुंज देतोय. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना ओ फास्ट अँड फ्युरियस कॅच इटचा कॉल आणि इथे मात्र पॉइंट मध्ये घरलंय काय. झेल घेण्याचं मन बनवलं होतं, अक्षरशः झोकले होते मात्र शेवटच्या क्षणाला बॉल भूमीला दान झाला आणि इथे मात्र धावसंख्या पाहायला मिळेल डबल डिजिटल मध्ये 10 या आकड्यावर. चांगले खेळतात दोघी. सेन्सिबल खेळ चालू आहे मैदानच्या आतमध्ये. संयम सावध पवित्र. चांगल्या बॉलला सन्मान दिला जातो आणि खरा बॉलची वाट लावली जाते. 4 बॉलचा खेळ पूर्ण झाला. 2 बॉलचा खेळ बाकी आहे अजून या षटकातील. इथून कमबॅक करावं लागेल या स्पर्धेमध्ये. जर भवानी फायटर रावे टीमला अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर चांगलं षटक फेकावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूने मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नात जितू नाईक ज्याला खरं तर अजून एकच धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. 2 बॉल आतापर्यंत त्याने फेस केलेत. त्याला देखील चांगला खेळावं लागेल. खरं तर त्याच्या संपूर्ण टीमला आता अपेक्षा असतील की इथून एखादा मोठा फटका धावसंख्येचं पाठलाग करत असताना 41चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात खेळ मार्गस्थ आहे आणि 10 धावा आल्यात. खरं तर इथून एक मोठा फटका आला तर थोडंसं अंतर कमी होऊ शकतं. जितू नाईकला करावा लागेल इकडे. ओ शॉर्ट बॉल हॅमर केलं बॉलला ऑन साईडला बोलवला फटका. निखिल आलेत. निखिल पाटील डेंजर एंडला फेकी करत असताना तिसरे पंच रेपर केले जाते. धावचीत साठी चेक केलं जाते.
चेक केलं जाते. तिसरे पंच जॉईंट झालेत. निखिलने अगदी रॉकेट थ्रो केला, कलेक्ट केला दीक्षितने आणि चेक केलं जाते. दूध का दूध, पाणी का पाणी. थ्री 360 अँगल मध्ये दाखवलं जातं. खेळाडू बाद आहे की नॉट आउट आहे हे पाहिलं जातं. आता हृदयाचे ठोके देखील वाढले असतील की फलंदाज सेफ असेल की नॉट आउट आहे याची देखील चर्चा चालल्या. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रशांत पाटील यांना. खरं तर मैदानाचा पूर्णपणे त्यांनी अभ्यास केला या राऊंड मध्ये आणि पूर्णपणे आता डिटेल आमच्यापर्यंत पोहोचवतील. कुठे काय अडथळा आहे याची सर्व शहानिशा चालू आहे खरं तर. आणि खेळाडू नॉट आउट आहे. टाळ्यांचा आवाज गुंजत असताना पाहायला मिळतोय. चांगलं षटक फेकलं गेलं. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली 12 विदाउट लॉस. चांगला खेळ चालू आहे. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्कवर प्राचारण करण्यात आला. हर्षद मोकल. खरं तर बालूने विश्वास दाखवलाय गोलंदाजावर. आता इकडे चांगली भूमिका करावी लागेल. खरं तर मॅच महत्वाच्या 41चा पाठलाग करतोय. आणि जर पाहायला गेलं ना या मैदानावर इतिहास आहे. डेरवली टीमचा गत वर्षीचा विजेता संघ आहे, उपविजेता संघ आहे आणि तो चांगला खेळ करत असताना पाहायला मिळतोय. चर्चा या देखील गोष्टीची होईल. दुसऱ्या बाजूने भवानी फायटर रावे संघ आहे. सहजासहजी सामना सोडणार नाही. इकडे फिल्डिंग मध्ये बदल केले जातात. फिल्डिंग डिपार्टमेंट देखील चांगलं आहे. खरं तर यष्टांच्या मागे पाहतोय सुनीलला. चप्पल खेळाडू आहे आणि नेहमीच चांगला खेळ केलाय टीमसाठी. फटका फसलाय. बॉलर बॅकडोर. हो काय झेल टिपलाय. सुनील आलेत. सुनीलची चर्चा केली होती आणि काय झेल टिपलाय. रिले कॅच टिपला गेला. सुनीलने क्लासिकल झेल टिपला गेला. ओम साई MTCच्या माध्यमातून प्रक्षेपण केलं जातं आणि टेलिकास्ट कमालीचा आणि मोठा धक्का लागला. बॅटिंग करत असताना मानसी स्पोर्ट डेरिव्ह टीमला आमिरुल आउट. दरे. आता VK दरेला प्रमोट केलं. खरं तर या मॅच मध्ये मागेच चर्चा केली होती विकेटची. 12 धावा. 12 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे आणि विकेट दरे स्विच इट चांगला खेळतो. त्याच्याकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे. खरं तर प्रमोट केलंय. आमिरने सांगितलं की विकेट ये आणि शुभम भोईर कडून तर विकेटला जर 3 षटका टोकले तर 1000. चांगला खेळावं लागेल विकेटला. इकडे मोठे फटक्यांची नितांत गरज आहे. धावसंख्या अगदी चांगली आकार घेतलाय 12 या कड्यावर. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या. जर 10ची इकॉनॉमिक षटकं फेकली तर धावांचा पाठलाग होऊ शकतो. इकडे कमी धावांचं षटक खर्च करावा लागेल. आता गोलंदाजी करत असताना हर्षद मोकलला आणि त्याच्या विरोधात स्ट्राईक करत असताना विकेट दरेला सर्जिकल स्ट्राईक करावी लागेल. ओ मन बनवलं. पहिलाच बॉल स्विच इट खेळण्याचा प्रयत्न. वाईड ची अपील करतो विकेट. चांगला बॉल पाहायला मिळतो. इकडे डॉट बॉलची होते समाप्ती. चांगला प्रयत्न चालू आहे. प्रयत्न करावे लागतील विकेटला. पहिलाच बॉल निर्धाव केला. 16 मध्ये 29 करायच्यात या मॅच मध्ये. हर्षद मोगल चांगली बॉलिंग करतो. हो परत एकदा ज्युसी फुल टॉस आणि इथे मात्र सुनील वॉलच्या खाली येतो. विकेट कीपर आहे. पहा प्रचंड मेहनत. शॉट सिली पॉइंट कडे वेगाने आला आणि तिकडे
सिंगल घेत असताना पाहायला मिळतोय. कॅल्क्युलेशन क्रिकेट केलं जात आहे. कॅल्क्युलेटने क्रिकेट केलं जाते. खरं तर 15 मध्ये 28 करायच्यात. मागील बॉलमध्ये डॉट बॉल पर्सेंटेज वाढलाय. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या आणि तदनंतर धावसंख्येला अंकुश लागला गेलाय. प्रयत्न करावे लागतील. आघाडीला आलेला खेळाडू जितू नाईक त्याच्याकडून पूर्णपणे टीमला अपेक्षा आहेत. त्याला सकारात्मक दृष्ट्याने चांगला खेळ करावा लागेल. कॅबिलत आहे या खेळाडूमध्ये. ओ हेलिकॉप्टर लुक द्यायचा प्रयत्न आणि इकडे मात्र बॉलची गती इतकी फास्ट होती ना. विकेट किपर सुनीलच्या हातामध्ये बॉल विसावलाय आणि निर्धाव बॉल खेळत असताना खरं तर डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलंय. जितू नाईक सध्याच्या घडीला 2 बॉल डॉट केला गेलाय खरं तर इनिंग मध्ये या आणि त्याच्याकडे देखील अपेक्षा असतील आता कॅप्टनला. हो परत एकदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि विकेट किपर सुनीलने फलंदाजात केलंय बाद. फलंदाज होईल आउट. निकाला मिळाला. खरं तर सकाळ झाली. सकाळ ही सुंदर असावी. साईंची मूर्ती नजरेसमोर असावी. मुकी असावे साईंचे नाव. सोपे होईल सर्व काम. बोला साई बाबा के. भरपूर प्रतिसाद पाहायला मिळतोय. खरं तर मैत्री ग्रुपचं कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर सागर फराडचं देखील कौतुक करावं लागेल. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. सागर फराडचं देखील सहर्ष स्वागत या कर्नाळा परिसरामध्ये पहिल्यांदा आलाय आणि काय टेलिकास्ट केलं जाते त्याच्या माध्यमातून त्याचं देखील कौतुक. खरं तर सातत्याने आम्ही नवी मुंबईमध्ये सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये एकत्र भेटत असतो. आज मात्र परत एकदा 30 संधी आल्या. खरं तर 10-12 दिवसांनी भेटलो असेल या परिसरामध्ये. नाहीतर कंटिन्यू नवी मुंबईमध्ये कंटिन्यू आम्ही एकत्र असतो. इथे देखील अप्पर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आकाश भोईरचा. डॉट बॉल आला. मागील मॅच मध्ये 5 मध्ये 22 केल्या होत्या खरं तर या खेळाडूने. इकडे चांगला खरावा लागेल आकाशला. अपेक्षा असतील. विकेश देखील आहे. विकेश कडे देखील क्षमता आहे. कॅबिलियत आहे. विकेशने बऱ्याचदा असा सामना खेचून आणलाय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 बाद 13. मध्ये 28 करायच्यात. विकेट दरे आणि त्याच्या साथीला आता पाहतोय आपण आकाश भुईर. खरं तर या जोडीवर आता लक्ष वेधलं असेल. चांगला खेळ करावा लागेल. आघाडीची जोडी फोडल्यानंतर आता खरं तर सुटकेचा शॉट सुटला असेल भवानी फायटर राबे संघाचा. आणि इकडे विकेटने बऱ्याचदा असा देखील सामना खेचून आणलेला 6 मध्ये 24 देखील केलेले आहेत या खेळाडूने. आणि तो आता खेळपट्टीवर उभा आहे पूर्णपणे. आज खरं तर चर्चा देखील विकेशने केली होती की मी बॅटिंग थोडं करत नाही, लेट करतो, थोडंसं प्रॅक्टिस पासून दूर आहे. मात्र विकेशला इकडे करावं लागेल. खरं तर डेरवली टीमसाठी, आपल्या गावासाठी आणि गावाच्या अस्मितेसाठी 12 मध्ये 28 करायचे आहेत. ओहो काय केलं मोहे मोहे. खराब बॉल फेकत असताना पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा. उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल फ्रीड. बॅटरला मोठा फटका खेळण्याची संधीच दिली नाही. सरळ बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. चुका झाल्या, त्या चुका सुधाराव्या लागतील. खरं तर या षटकामध्ये चांगली बॉलिंग करावी लागेल जय पाटीलला. पहिलाच बॉल वेस्ट साईडच्या भरपूर वरतून फेकला गेला. खरं तर बॅटरची बॅट देखील पोहोचली नाही त्या बॉल.
यष्टनच्या मागे सुनील आहे, सुनील पाटील. कौतुक करावं लागेल, बॉल अडवण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. मुंबई गोवा हा वेळ एंड करून बॉलिंग करण्यासाठी पाहायला मिळतोय. पण जास्तीचा वेळ घेऊ नका, भवानी फायटर रावे टीमला विनंती असेल. पुढचा बॉल वेगाने टाकलाय, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. धाव घेण्याचा प्रयत्न विकेटचा, शरीराचा वेध घेत असताना हा बॉल सुनीलने चांगला कलेक्ट केला गेलाय आणि सिंगल येते. फ्लाइट भरपूर मिळाली, अगदी बॉल अंगाला धरला आणि त्यानंतर बॉल हवेमध्ये फ्लाय झाला आणि त्यानंतर सुनील बॉल खाली पोहोचला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते यष्टनच्या मागे. 11 मध्ये करायचे 26, समीकरण बदलताना पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवर चौकार आणि षटकारांची आता दिजबाजी करावी लागेल या मॅच मध्ये. खरं तर 11 मध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये 13 आल्या तर हे अंतर सोपं होऊ शकतो, करावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जेवढे डॉट बॉल येतील तितका प्रेशर वाढेल आकाश भोईरवर. आकाशला करावं लागेल, मागील मॅचचा हिरो आहे खरं तर हा खेळाडू आणि त्याने 5 मध्ये 22 केल्या होत्या. इकडे करायच्यात 10 मध्ये 26. सोपं आहे खरं तर. प्रत्येक बॉलवर 2 ते 3 धावा आल्या तर हे अंतर कापू शकतो. एक मोठा फटका या मॅच मध्ये शिरकाव करावं लागेल. भरपूर दूरवरचा प्रवास करत कर्नाला परिसरामध्ये खेळण्यासाठी आल्यात आणि जेव्हा रोहन शेठ पाटील यांची स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये हा संघ उपविजेता राहिला होता, मानसी स्पोर्ट डेरवली. आज करावा लागेल इकडे प्रयत्नाच्या परिकष्टा खेळत असताना फाल मिळतो विकेट दरे, तो देखील चांगल्या थोडासा संघर्ष करतोय. आणि दुसऱ्या बाजूला आकाश भोईर समोर टाकलाय, पुढ्यात टाकलाय, निमंत्रण दिलं होतं, आमंत्रण स्वीकारलंय, दीक्षित नावाचं वादळ आहे. खरं तर फिल्डिंग डिपार्टमेंट स्ट्रॉंग आहे आणि खेळाडूला धावचित बाद व्हावं लागतं. विकेट दरे, मोठा धक्का लागला बॅटिंग करत असताना. मानसी स्पोर्ट डेरिवली संघाला विकेट होईल आउट. बॅटिंग करत असताना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात्या. स्ट्रगल चालू आहे खरं तर. आकाश भोईर हे आशेचं किरण आहे टीम डेरवलीसाठी. इकडे करावं लागेल आकाशला. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज, थोडस रनवे मध्ये व्यत्यय पाहायला मिळतोय. लाईन रिथम वेगवान गोलंदाज आहे आणि मग थोडंसं गोलंदाजी करत असताना थोडंसं व्यत्यय पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय डेड बॉलचा. परत बॉल हा फेकावा लागेल खरं तर गोलंदाजी करत असताना जय पाटीलला. हर्षद पाटीलचं षटक कमालीचं राहिलं, जिथे धावांना अंकुश लावलं गेलं. परत एकदा तीच पाहायला मिळतोय. पण जास्तीचा वेळ घेऊ नका. 9 मध्ये 25 करायच्यात. इथून मोठा एखादा फटका शिरका होऊ शकतो मानसी स्पोर्ट डेरवली टीमचा. करावा लागेल, प्रयत्नात आहेत त्याच मोठ्या फटक्यांचं खेळण्याचा. फटका हॅमर केला बॉलला, लॉफ्टेड ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आल्यात आणि महत्वाची विकेट आली. आकाश भोईर बॅक टू डगआउट, बॅटिंग करत असताना लागलाय. मानसी स्पोर्ट डेरवली संघाला 4था धक्का. आकाश भोईर बॅक टू पॅव्हलियन. तिचा वेळ घेऊ नका विनंती असेल. बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं.
नवीन बॅटर सागर जाधव दाखल झालाय. खरं तर अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी करत असताना दुसरं षटक फेकलं होतं सागर जाधवने. आता इकडे चांगली कामगिरी करावी लागेल. 8 मध्ये 25 करायचे आहेत. खरं तर हे 2 बॉल महत्त्वाचे असतील भवानी फायटर रावे टीमला. कशा प्रकारे फेकले जातील. जय पाटीलच्या माध्यमातून बालू देखील कान मंत्र देतोय गोलंदाज जय पाटीलला की एक बॉल काढ, त्यानंतर सूत्र आपल्या बाजूने झुकू शकतात. मात्र सहजासहजी सामना सोडणारा संघ नाही मानसी स्पोर्ट डेरवली. आक्रमण करावं लागेल आणि याचसाठी हा खेळाडू जाणला जातो. मधल्या फुलीचा हा खेळाडू. बॅटिंग स्ट्रेंथ देखील भरपूर मोठा आहे डेरवली टीमचा. हो फटका लॉप केला. क्षेत्ररक्षक आहेत हो स्वतः आलेत जय पाटील आणि महत्वाची टिपली झेड आणि फलंदाज बॅटिंग करत असताना निम्मा संघ गारज केला. 5वा धक्का लागलाय मानसी स्पोर्ट डेरवली टीमला. नका 7 मध्ये 25 करायचं. विकेट हॅट्रिक वर आता गोलंदाज पाहायला मिळतो जय पाटील. खरं तर एक धावचेत बाद केला आणि त्यानंतर 2 बॉल 2 विकेट घेतल्यात. तिसरी विकेट आला तर या स्पर्धेचा 4था खेळाडू ठरू शकतो. जय पाटीलने षटक फेकलं. अक्षरशः कोंडी केल्या. मोठ्या पाठकांपासून वंचित ठेवलाय. विशाल शर्मा नवीन बॅटर. इथे देखील लॉप केलाय. फटका फसलाय. दीक्षित आला. हो या स्पर्धेतला 4था खेळाडू ठरतोय ज्याच्या नावावर विकेट हॅट्रिक आली. जय पाटील ठरलाय या स्पर्धेतला 4था खेळाडू. कौतुक करावं लागेल जय. मध्ये 25 बनवायचे आहेत. खरं तर फिल्डिंग मध्ये आता बदल केले जाते. डोकेदुखी आता वाढले असेल मानसी स्पोर्ट डेरवली संघाचे. आक्रमण करावं लागेल या मॅच मध्ये. खरं तर प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय नवीन बॅटर अतुल भोईर. कॅप्टन आहे, नेता, दिशादर्शक, तारणार. आता कॅप्टन नॉक खरं तर खेळण्याची गरज आहे. 6 मध्ये 25 होऊ शकतात. बऱ्याचदा झाल्यात आणि इकडे काढाव्या लागतील जर या स्पर्धेमध्ये मैत्री चषकामध्ये आपल्या नावाचा दबदबा टिकून ठेवायचा असेल तर आक्रमण करावं लागेल. मैत्री ग्रुप तारा आयोजित करणारा चॅम्पियन ट्रॉफीचं हे खमासन पाहतोय. चला थोडी घाई करायची पहा. अजून एक मॅच कंप्लीट करायची. खरं तर 4 वाजलेत आता. भरपूर वेळ घेतलाच गेलाय. सहा मध्ये 25 करायच्यात. ओ पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. विकेट किपरचा वेध घेत असताना कमालीचा बॉल फेकला गेलाय. शेवटचं षटक फेकतोय भावेश पाटील. भैरवीचं षटक आहे. 5 मध्ये 25 करायच्यात. ओ फुलर लेनचा बॉल. चांगला बॉल पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा येतोय. चेक केलं जाईल. तिसरे पंच जॉईंट होतील. वेस्ट साइडचा खरं तर पंचांचा इशारा येतोय नोचा. आणि टेक्निकल टीम मध्ये सागर फराड आणि त्यांची ही वाहिनी आपण पाहतोय. ओम साई MTC लाईव्हच्या नो वाय आणि नोच राहणार. नो बॉलचा इशारा आला.
आणि नोच आहे. खरं तर हा बॉल परत फेकावा लागेल. फ्रीडचा बॉल आहे, मुक्तपणे खेळण्याची मूव आहे आता. अतुल भोईर आक्रमक खेळाडू आहे. खरं तर या खेळाडूने कित्येकदा या टीमसाठी लढला आहे आणि खरं तर आता या मॅचमध्ये करायचे आहेत 5 मध्ये 23. चांगला सामना रंगतोय. पुढे जाऊन खेळण्याचा टेपआउटचा प्रयत्न आणि विकेट किपर सुनीलने डायरेक्ट यष्टा उद्ध्वस्त करत असताना अतुल भोईरला जावं लागतं माघारी. बॅटिंग करत असताना लागलाय, मोठा अडथळा दूर केलाय डेरोली टीमचा. खरं तर संगीतांची मैफिल कुणाल मालीच्या माध्यमातून पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल त्याचं देखील. आज खरं तर 2 रात्रीमध्ये कुणाल डीजे ऑपरेटिंग करताना पाहायला मिळतोय. पायावर टाकलेला हा बॉल अगदी दिशा दिली होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, हो हो, सुनीलने यष्ट्या वाखवल्या गेल्यात आणि रॉकेट थ्रो पाहायला मिळाला आणि फलंदाजाला जावं लागतं माघारी. 8वा धक्का लागला बॅटिंग करत असताना मानसी स्पोर्ट डेरवली टीमला. फलंदाज होईल आउट. खरं तर संगीतांची मैफिल ऐकायला मिळते. दोस्ती कशी टिकवायची हे मैत्री ग्रुप तारा यांच्याकडून शिकलं पाहिजे. खरं तर हे मित्र एकत्र आले आणि ही स्पर्धा भरवण्याची संकल्पना आणि खरं तर ती सत्यामध्ये देखील उतरवली गेली आहे. कौतुक करावं लागेल संपूर्ण आमच्या आयोजक कमिटीचं. पाहिलेलं स्वप्न आणि ते सत्यामध्ये उतरवलं. 1,20,000 रुपयाचा प्रथम क्रमांक आणि खरं तर उद्याचा दिवस या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. मोठ्या संख्येने ही स्पर्धा बघायला या, कारण का या स्पर्धेचा अंतिम उद्याचा दिवस क्षण असेल आणि उद्याच्या दिवसामध्ये पुंडेसारखा बलाढ्य संघ खेळताना दिसेल. कालुंदरसारखा एक मातबदार संघ पनवेल परिसरातील खेळताना दिसेल. याच उद्या मोठ्या मोठ्या लढती बघायला मिळतील आणि कर्नाटक परिसरातील संघ देखील खेळताना दिसतील. अगदी सेन्सिबल फटका पाहायला मिळाला आणि खरं तर या मॅच मध्ये हवी होत असताना भवानी फायटर रावे, वेल प्लेड बॉयज, हार्ड लक टीम मानसी स्पोर्ट डेरवली, हार्ड लक विकेट दरे. चांगला खेळलात पण शेवटच्या क्षणाला या स्पर्धेमधून रजा घ्यावी लागली. या